मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, पोटावर झोपल्यास कोणता धोका संभवतो? पर्याय क्रमांक ए, झोप लागत नाही. बी, स्वप्ने येत नाही. सी, श्वास घेण्यास त्रास. डी, रक्तदाब वाढतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्वास घेण्यास त्रास. प्रश्न क्रमांक 2, पाय उशीवर ठेवून झोपल्याने काय फायदा होतो? पर्याय क्रमांक ए, ताप वाढतो. बी, झोप कमी लागते. सी, हृदयगती मंदावते. डी, रक्ताभिसरण सुधारते. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रक्ताभिसरण सुधारते. प्रश्न क्रमांक 3, उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने काय त्रास होतो? पर्याय क्रमांक ए, स्मरणशक्ती वाढते. बी, झोपेचा अभाव. सी, ताण कमी होतो. डी, डोळ्यांचे आरोग्य सुधारते. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, झोपेचा अभाव. प्रश्न क्रमांक 4, झोपताना पाणी पिणे टाळावे कारण? पर्याय क्रमांक ए, डोळ्यांना फायदा होतो. बी, झोप वाढते. सी, पचन सुधारते. डी, मूत्रसंस्थेवर ताण येतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मूत्रसंस्थेवर ताण येतो. प्रश्न क्रमांक 5, डाव्या बाजूने झोपल्याने पचनसंस्था का सुधारते? पर्याय क्रमांक ए, पोटाची रचना त्या दिशेने झुकलेली असते. बी, मेंदू शांत होतो. सी, हृदय उजवीकडे असते. डी, फुफ्फुसे काम करत नाहीत. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पोटाची रचना त्या दिशेने झुकलेली असते. प्रश्न क्रमांक 6, जास्त वेळ झोपल्याने काय धोका असतो? पर्याय क्रमांक ए, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. बी, स्थूलपणा वाढतो. सी, स्मरणशक्ती वाढते. डी, ऊर्जा वाढते. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्थूलपणा वाढतो. प्रश्न क्रमांक 7, रात्री उशिवना झोपल्याने काय त्रास होतो? पर्याय क्रमांक ए, मानदुखी. बी, वजन कमी होते. सी, पाठदुखी कमी होते. डी, झोप चांगली लागते. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मानदुखी. प्रश्न क्रमांक 8, हिवाळ्यात झोपताना पाय झाकून झोपल्याने काय फायदा होतो? पर्याय क्रमांक ए, झोप लागत नाही. बी, शरीर उबदार राहते. सी, हृदय गती वाढते. डी, थकवा वाढतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शरीर उबदार राहते. प्रश्न क्रमांक 9, दिवसा जास्त वेळ झोपल्याने काय होते? पर्याय क्रमांक ए, प्रतिकारक शक्ती वाढते. बी, पचन सुधारते. सी, रात्री झोप लागत नाही. डी, ऊर्जा वाढते. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रात्री झोप लागत नाही. प्रश्न क्रमांक 10, झोपताना पाय थंड असल्यास काय त्रास होतो? पर्याय क्रमांक ए, ताप वाढतो. बी, डोकेदुखी. सी, झोप येण्यास उशीर. डी, घाम येतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झोप येण्यास उशीर. मित्रांनो, या व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण हे व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या आरोग्यासाठी आणि आपण जनरल नॉलेजचे सुद्धा प्रश्न नेहमी घेतो. प्रश्न क्रमांक 11, खूप वेळ बेडवर पडून राहिल्यास कोणती समस्या निर्माण होते? पर्याय क्रमांक ए, ताण कमी होतो. बी, झोप जास्त लागते. सी, भूक वाढते. डी, रक्ताभिसरण कमी होते.
मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रक्ताभिसरण कमी होते. प्रश्न क्रमांक 12, झोपण्यापूर्वी हसल्यास काय होते? पर्याय क्रमांक ए, रक्तदाब वाढतो, बी, ताण कमी होतो, सी, झोप लागत नाही, डी, पचन बिघडते. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ताण कमी होतो. प्रश्न क्रमांक 13, झोपताना उजव्या बाजूने झोपल्यास कोणता अवयव दाबला जातो? पर्याय क्रमांक ए, फुफ्फुसे, बी, मूत्रपिंड, सी, यकृत, डी, हृदय. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यकृत. प्रश्न क्रमांक 14, झोपे अभावामुळे सर्वाधिक त्रास कोणाला होतो? पर्याय क्रमांक ए, त्वचेला, बी, पोटाला, सी, डोळ्यांना, डी, मेंदूला. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मेंदूला. प्रश्न क्रमांक 15, डोळ्यांखाली काळी वर्तुळे का होतात? पर्याय क्रमांक ए, उन्हात जाणे, बी, झोपेचा अभाव, सी, जास्त पाणी पिणे, डी, वजन वाढणे. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, झोपेचा अभाव. प्रश्न क्रमांक 16, झोपताना मऊ गादी वापरल्याने काय होते? पर्याय क्रमांक ए, पाठदुखी वाढते, बी, डोकेदुखी कमी होते, सी, झोप चांगली लागते, डी, पचन सुधारते. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पाठदुखी वाढते. प्रश्न क्रमांक 17, रात्री जड अन्न घेतल्यास काय होते? पर्याय क्रमांक ए, रक्तदाब कमी होतो, बी, आम्लपित्त वाढते, सी, झोप पटकन लागते, डी, रक्तदाब कमी होतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आम्लपित्त वाढते. प्रश्न क्रमांक 18, जास्त झोपल्यास शरीरावर काय परिणाम होतो? पर्याय क्रमांक ए, रक्तदाब वाढतो, बी, स्मरणशक्ती वाढते, सी, ऊर्जा वाढते, डी, आळस येतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आळस येतो. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या अवयवाला झोपेच्या काळात जास्त विश्रांती मिळते? पर्याय क्रमांक ए, डोळे, बी, स्नायू, सी, हृदय, डी, मेंदू. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्नायू. प्रश्न क्रमांक 20, झोपेचा सर्वात खोल टप्पा कोणता असतो? पर्याय क्रमांक ए, डेल्टा स्टेज, बी, अल्फा स्टेज, सी, आरईएम झोप, डी, नॉन आरईएम झोप. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डेल्टा स्टेज. प्रश्न क्रमांक 21, झोपेची गुणवत्ता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? पर्याय क्रमांक ए, MRI, बी, BP मशीन, सी, EEG, डी, ECG. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, EEG. प्रश्न क्रमांक 22, झोपण्याचा सर्वोत्तम कालावधी कोणता आहे? पर्याय क्रमांक ए, दुपारी 2 ते रात्री 10, बी, रात्री 10 ते सकाळी 6, सी, रात्री 12 ते सकाळी 8, डी, सकाळी 5 ते दुपारी 1. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रात्री 10 ते सकाळी 6. प्रश्न क्रमांक 23, कमी झोप घेणाऱ्यांमध्ये कोणता आजार जास्त दिसतो? पर्याय क्रमांक ए,
डोळ्यांचा दाह, बी कॅन्सर, सी हाडदुखी, डी डायबिटीज. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डायबिटीज. प्रश्न क्रमांक 24. रात्री डाव्या बाजूने तोंड करून झोपल्याने कोणता आजार कमी होतो? पर्याय क्रमांक ए पाठदुखी, बी आम्लपित्त, सी सर्दी, डी पोटदुखी. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आम्लपित्त. प्रश्न क्रमांक 25. उजव्या बाजूने झोपल्यास कोणता अवयव अधिक विश्रांती घेतो? पर्याय क्रमांक ए फुफ्फुसे, बी यकृत, सी हृदय, डी मूत्रपिंड. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हृदय.